काय गाई हातातच मोबाईल घेऊन बसले होतेस का? अर्ध्या रिंग मध्येच फोन उचललास तू. अगं मला वाटलं बाबा करतील फोन, चुकून जर घरची आठवण आली असेल तर त्यांचा फोन येईल म्हणून लगेच घेतला ग. आई खूप गिल्टी वाटतंय ग. बाबांशी कठोरपणे मी वागले आणि शिक्षा मात्र तुला भोगावी लागते. अगं वेडीयेस का ग तू? बाबांना आक्रस टाळेपणा करायला एक निमित्त मिळालं. तो उगाच तुझ्या मनाला लावून घेऊ नकोस. तू लहान होतीस ना तेव्हा असेच एकदा चिठ्ठी ठेवून निघून गेले होते. खूप घाबरले होते ग तेव्हा मी, कारण ह्यांच्या वागण्यावरून त्यांना मी खूप बोलले होते, अगदी वाद घातला होता. तेवढं एकच निमित्त पुरलं त्यांना आणि गेले चिठ्ठी ठेवून. तू सुद्धा लहान होतीस, ऑफिसचं इयर एंडिंगचं काम, अशात मी खूप घाबरून गेले होते ग. पण आले 4 दिवसांनी. तेव्हाच ठरवलं ह्याच्या पुढे यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. कळलं ग, हे काही बदलणार नाहीये. आई तू तरी ये ना ग इकडे राहायला. नको त्यांची काळजी करू इतकी. तसं नसतं ग मेघना. दोघांनी जर लाठ्या काठ्या घेतल्या तर दोघांची डोकी फुटणार आणि सगळंच संपणार. त्याच्याकडे शहाणपण असताना त्यांनी बाजू सांभाळून घ्यायची असते आणि तेच करतेय मी आणि शेवटपर्यंत करणार. लव्ह यू आई. हे वेडाबाई असं रडत रडत बोलतात. अगं घरात गणपती आहेत ना, डोळे पुस बघू आधी. ही बघ, त्या गणरायाची मनापासून पूजा कर. तो विघ्नहर्ताच ना आपली सगळी संकट दूर करेल बघ. हो काळजी घे आई. आणि प्रत्यक्ष नाही तरी फोनवर तरी बोलत जा माझ्याशी. आणि येतील बाबा, कळव मला. हा विसर्जनानंतर येईन मी घरी. ओके ओके, ठेवू. काळजी घे. बाय. बाय. सतीश चल आरतीला जाऊया. हो पण नानामाई आले का? मुळातच ना ते तिथे गेलेच कशाला हा प्रश्न आहे मला. अर्चू, आता बाबाजी घर सोडून गेले म्हटल्यावर जाणारच ना ते. छे, ते कसले जात आहेत घर सोडून? गेले असतील कुठल्या तरी आश्रमात. आपल्या इथे त्यांची डाळ शिजली नाही, आपण त्यांचं कोणी म्हणणं ऐकूनच घेतलं नाही. शिवाय माईने सुद्धा सुनावलं त्यांना, मेघना सुद्धा बोलली त्यांना. या सगळ्या गोष्टींचा ना त्यांना राग आला असेल म्हणून गेले असतील घर सोडून. मी तर म्हणते त्यांच्या मर्जीने गेलेत ना ते, मग जाऊ देत ना त्यांना. नाना माईंना लगेच धावत जायची काहीही गरज नव्हती. अर्चू अगं व्याही आहेत ते. माधवीताई घरी एकट्याच आहेत म्हटल्यावर त्यांची जबाबदारी कोण घेणार? अरे पण सतीश, माझं तर स्पष्ट मत आहे की नाना माईंनी त्यांच्या फंदात पडू नये. तर आपले नानामाई त्यांच्यासाठी रक्त आटवतील, पण ते त्यांची किंमत ठेवणार आहेत का? कसं आहे ना सतीश, म्हणतात ना की दान जसं सत्पात्री करावं तसं चांगुलपणा देखील चांगल्या व्यक्तींच्या बाबतीतच दाखवावा. नाहीतर लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात आणि मग अतिपरिचयात अवज्ञा होते. अर्चू, तू कायच्या काहीच सिरियस झालेस का? येस सतीश, आय एम सिरियस. नानामाईंच्या बाबतीत मी हळवी असं म्हण किंवा पॉझिटिव्ह असं म्हण, त्यांचा ना कोणी गैरफायदा घेतलेला मला बिलकुल सहन होत नाही. म्हणजे त्यांनी पोट तिडकीने बिचाऱ्यांनी सांगायचं आणि समोरच्यानी ते ऐकायचं नाही, याचा तर ना मला जास्त त्रास होतो. राग सुद्धा येतो कधी कधी, त्या न ऐकणाऱ्याचा पण आणि हे पोट तिडकीने सांगणाऱ्या नानामाईंचा पण. येस, टोटली अग्रीड. अर्चू, तुझ्या मताशी मी सहमत आहे. तुझं म्हणणं तंतोतंत खरं आहे. हो ना, मग आता तूच सांग सतीश, या बाबाजींना नानामाईंनी काय कमी सांभाळून घेतलंय, कमी समजावलंय?
तरी सुद्धा हातावर तुरी देऊन पळून गेले ना, तरी पण लिहून घे माझ्याकडून. नानामाई तिथे जाणार, त्यांच्यासाठी धावाधाव करणार, त्यांना शोधण्याचा आटापिटा करणार. यावेळी मीही ठरवलंय, चांगलं खडसावूनच सांगणार आहे नानामाई. हो हो, तू सांगितलंस आणि त्यांनी ऐकलं सुद्धा. तू सांगशील तसंच ते वागतील. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे, ते ऐकत नाहीत ना. अरे मग नानामाई कोणाचे आहेत? अर्चू, सगळं व्यवस्थित होईल, स्टेप बाय स्टेप. आरतीची वेळ झाली आहे नाही? नानामाईंना जाऊन बराच वेळ झाला. मी करू का नानांना फोन? काय करायचं? नाही नको, थोडा वेळ वाट बघूया. ते तिकडे बोलत वगैरे असतील तर उगाच डिस्टर्ब होईल. नाही, मला नाही वाटत दादा ते एवढा वेळ थांबतील तिथे. ते निघालेच असतील. अरे आले. काय रे, उशीर झाला ना? हो. आरती करायची. काय सिच्युएशन तिकडे? सिच्युएशन विचित्र आहे. माधवी ताईंबद्दल वाईट वाटतं रे. पण हो रे, नाही इतकी वर्ष असं मनाविरुद्ध जगणं किती कठीण आहे. मला नुसतं ऐकूनच घुसमटायला झालं. पण मग इकडे यायला तयार नाही झाल्या का? नाही ना, अरे किती आग्रह केला आम्ही त्यांना, पण तयारच नाही आहेत. नाही, आणि साहजिक आहे ग त्यांचं. आणि असं बिंग ॲट समबडीज मर्सी ही स्थिती फार क्लेशकारक असते. आणि स्वतःमध्ये ना बदल करायला तयारच नसतात माणसं. एकदा लग्न झालं की संपलं सगळं, हा असा ॲटिट्यूड असतो. तिथे तर सगळा गोळ आहे ना. अरे स्वतःला, जोडीदाराला पुन्हा पुन्हा शोधत राहायला हवं ना. अरे साधं एखाद्या रोपाची सुद्धा नीट वाढ व्हायला हवी असेल तर त्याची छाटणी करावी लागते मधून मधून. तशीच स्वतःच्या स्वभावाची देखील करावी लागते ना मधून मधून. ते कोणी ध्यानातच घेत नाही. एकाच ठिकाणी अडकून राहतात आणि मग फिरत बसतात घाण्याच्या बैलासारखे. माधवीताई यायला तयार झाल्या नाही तरी बराच वेळ मन मोकळेपणाने बोलल्याही नसे थोडं. नाही, पण बरं झालं तुम्ही आणि माई त्यांना भेटून आलात ते. बरं, आपण आरती करूया का? मी अर्चूला बोलवते, तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा. हो, पण आधी मेघनाला बोलव. हो. नाही म्हणजे तिला सगळं वृत्तांत सांगूया ना. मी बोलवतो. मेघना, काय ग? आदित्य, अगं रडतेस कशाला? तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस कधीच. अरे वेडी आहेस का? प्रॉमिस मी. आता हे काय काढलंस एकदम? मी कुठेही जाणार नाहीये तुला सोडून. होय, आणि बाबा नक्की परत येतील. निदान फोन तरी करतील. कारण ते कितीही आक्रस्थळे असले, आता रागावले असले, त्यांना कितीही वाईट वाटत असलं, तरी एकदा का त्यांचा राग ओसरला ना की त्यांना तुमची खूप आठवण येणार आहे. तुझ्यावर तर खूप जीव आहे त्यांचा, है ना? ते फार काळ तुझ्यापासून आणि आईपासून लांब राहूच शकत नाही. होईल ना रे असं आदित्य? मला आईची खूप काळजी वाटते रे. हो, असंच होईल. आणि आता चल पटकन बाहेर. नानामाई आले. आले पण? हो, चल चल. कशा हो माई त्या एकट्याच राहतील? नाही म्हणजे एरवीचं ठीक आहे, पण मेघनाचे बाबा असे चिठ्ठी ठेवून गेलीत म्हटल्यानंतर कठीण आहे ना. त्यांना काळजी वाटत असणार आणि भीती वाटतच असणार ना. त्याहीपेक्षा ना लाज वाटत असेल. त्या सुरेश रावांनी आपल्या घरी येऊन एवढे विविध रंगी तमाशे केलेत ना, सतत त्या माधवी त्यांना आपलं मान खाली घालायला लागायची. लाज वाटणारच ना इथे येऊन राहायची. आम्ही, तू आता प्लीज हे मेघना आल्यानंतर तिच्या समोर नको बोलूस हा. म्हणजे आदित्यच्या समोरही बोलू नकोसच. तेवढं कळतं मला विजया. नाही तरी सांगून ठेवते. अरे माई,
कशी हो आई? मी बोलले तिच्याशी फोनवर, पण प्रत्यक्ष अगं आता रडायला काय झालं बाळा? हे बघ, आईला बाबांची काळजी वाटणं साहजिकच आहे ना, पण इतकी वर्ष ओळखते आई बाबांना. ते काय करतील काय करणार नाही त्याचा चांगला अंदाज आहे ना तुझ्या आईला. काळजी नको करूस बाळा त्यांची. सकाळपासून काही खाल्लंय की नाही कोण जाणे. मी वरण भाताचा कुकर लावला हो तिकडे, आणि त्यांना सांगितलं आम्ही आहोत तोपर्यंत 4 घास तरी खाऊन घ्या, त्याशिवाय आम्ही निघणारच नाही इथून. किती चांगला तो माई तुम्ही. अगो बे, काय सांगतेस काय? हे मला ठाऊकच नव्हतं. काय ग वेडाबाई, या गंगा जमुना का मग मी इतकी चांगली आहे म्हणून की काय? आणि माई तेवढी चांगली. आम्ही काय पाप केलंय? हा, चल आता डोळे पुस बघू. तुझी आई बघ तिकडे कशी एकटी राहते खंबीरपणे. आई काय म्हणाली माहितीये का? माझी लेक तुमच्याकडे सुखात आहे ना, बस भरून पावले सगळं, अजून काय हवंय मला? आणि खरंय बाळा, आई वडिलांना दुसरं काही नको असतं. आपल्या लेकरांकडून प्रेम हवं असतं फक्त. चल आता रडू नकोस, आणि अधूनमधून आईला फोन करत राहा, बरं वाटेल आईला. हो माई. चला आरती करायची ना विजया, चल ग सफरचंद कापूया. हो. चला पोरांना बोलवा रे. साधुकर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाखचित भरा तुझ गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे धरित मुकुट शोभतो बरा, रुणरुती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मेघना, तू नको नर्वस होस, लागेल पत्ता बाबांचा. मला माहिती तू आईच्या विचारांनी काळजी देतेस. हो रे आदित्य, ती दाखवते की ती नीट आहे म्हणून, पण मला माहितीये हातून खूप खचली ती. मेघना, तू उद्या जा आईकडे. राहा हवं तर 2 दिवस, पण त्यांना इकडे येण्यासाठी तयार कर. होपफुली त्याच्या आधीच काहीतरी पत्ता लागेल बाबांचा. हो, देवाला कळवळून प्रार्थना केली मी. आपण सगळे एकत्र होतो, आरतीचा आनंद घेत होतो, आणि तिकडे आई मात्र एकटी होती. मी तिला फोन करते. मिस्ड कॉल. अननोन नंबर आहे. आरतीच्या वेळी आलेला आहे, त्यामुळे ऐकूनच आला आपल्याला. बाबांनी केला असेल का रे? पण हा मुंबईचा नंबर दिसत नाहीये. आपण लावूनच बघूया ना, कळेल आपल्याला. हा हो. लागला. काय? उचलत नाहीये कोणी. ओ, मला वाटतं हा दुकानाचा वगैरे नंबर असेल.
दुकान बंद झालंय म्हणून कोणी उचलत नाहीये. म्हणजे आता डायरेक्ट सकाळीच कळेल ना? हो, सकाळीच. तोपर्यंत वाट बघावी लागेल. पण बहुतेक बाबांनीच केला असेल. हो ना आदित्य? मिस कॉल बघितला तेव्हाच मला वाटलं. माझं मन मला सांगतंय तसंच होईल ना रे. येस, आय होप सो. बाप्पाने माझी प्रार्थना ऐकली. काय चहाची वगैरे ऑर्डर आहे वाटतं? येस. अरे सकाळची रपेट झाल्यावर चहा आवाज. करते काय ग हं? तुझ्या वॉकचं काय झालं? नाही त्या दिवशी मारे जोरात सांगितलं होतंस तर रोज तुमच्या आधी जाऊन येते की नाही बघा. बारगळला. नाही बारगायला वगैरे अजिबात नाहीये. अहो पण म्हटलं तिचं आता मूड नसेल ना. बाबा असते तिचे घर सोडून वगैरे गेलेत तर बरोबर नाही ना वाटत. नाही म्हटलं तिला कशाला मोगीचा पण त्रास द्यायचा की चल बाई माझ्या बरोबर वॉकला. अगं उलट तिला जावंसं वाटत नसेल तर तू तिला घेऊन जायचंस ना. जरा घराबाहेर पडले तर मूड बदलेल तिचा. होय हो, तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. हे माझ्या लक्षातच आलं नाही. तसंच करते मी आता. मी ना तयारच होऊन जाते. म्हणजे काही बोलायलाच नको मला. तिला कळेलच आपोआप. हा, थँक्यू. अरे वा, थँक्यू का? यू आर ऑलवेज वेलकम. चला चला तयारी करते. अरे गेला चहा गेला माझा. काय ग, कालचा नंबर ट्राय करतेस? हो रे, पण कोणी उचलतच नाहीये फोन. म्हणजे हा नक्कीच पर्सनल नंबर नसेल, एखाद्या दुकानाचा वगैरे असेल. अगं आणि दुकानं इतक्या लवकर थोडीच उघडतात. आपल्याला आणखीन थोडा वेळ वाट बघावी लागेल. देवा, आदित्यचं म्हणणं खरं ठरू दे आणि दुकान उघडले की घ्यायलाच ना कोणीतरी फोन. आणि कालचा फोनही बाबांचाच असू दे. असेल असेल नक्की असेल. तू ना मेघना तोच विचार नको करत बसू. मग उगाचच निगेटिव्ह विचार येतात मनात. आणि होय, तुमच्या वॉकचा बाजा वाजला का? अरे नाही, माईच आलं नाहीत बोलवायला. त्या दमल्या असतील कदाचित किंवा. तसं काही नाही. अगं तू जाऊन बघ तर खरी. ऍक्च्युली तुझा मूड ठीक नाही असं समजून ती झाली नसेल. ते काय नाही, ताबडतोब माईला घेऊन वॉकला जायचं. फिरायला गेल्यावर तुलाही जरा फ्रेश वाटेल, है ना? करेक्ट. आलेच. माई, तुम्ही तयार सुद्धा झाला? बघ, मला कसं कळलं तुला यायचंय माझ्या बरोबर वॉकला. बरा आहे का मूड? सुधारलाय माई. छान. चला चला. ऐका ना माई, काल ना एका अनोळखी नंबरवरून माझ्या मोबाईलवर फोन आला होता. म्हणजे आरती चालू असताना फोन आला होता, त्यामुळे कळलं नाही आपल्याला. आदित्य म्हणाला बाहेर गावचा नंबर आहे. माई, मला असं वाटतंय बाबांचा फोन असावा. अगं मग त्या नंबरवर परत फोन करून बघायचात ना तुम्ही. अहो काल रात्रीपासून सतत फोन करते माई, मग कोणी उचलतच नाहीये. अरे देवा. आदित्यला असं वाटतंय की कुठल्या तरी दुकानाचा नंबर असेल. म्हणजे दुकान उघडायला वेळ आहे ना अजून. ठीक आहे, आपण निघूया तर, नाहीतर उशीर होईल. बघूया नंतर. अजून मला शूज घालायचे आहेत. ते एक मोठं काम असतं माझ्यासाठी. बदाम तेवढे भिजवून ठेवले, त्याचे मोठे मोठे जाडसर काप कर. तुझ्या नानांची कौतुक काय कमी नाहीये. ज्ञानामृतावर जाऊ नकोस. ऐकतोय मी. तुम्ही ऐकावं म्हणूनच बोलतेय. सगळं सांगून ठेवते तिला. नाही उद्या म्हणाल संजीवनींनी कसली हौसच केली नाही माझी, ही साक्षीला असेल तेव्हा. मांजराला उंदीर साक्ष. वा. हल्ली तुम्ही सासवा सुना जरा बनेल होत चालला ना. अरे आमची टोळी पण आम्हाला जरा भक्कम करायला हवी आता. माई,
फोन लागला. अगं बाई, वाचतोय. हॅलो. हा काल ह्या नंबरवरून आहे ना माझ्या सेलवर फोन आला होता. हा मला वाटतंय माझ्या बाबांचा होता. नाही नाही नाही, ते त्यांचा मोबाईल विसरून गेलेत घरी. तुम्ही सांगू शकाल का की कोणी केला होता फोन? ते 9, 9:30च्या सुमारास केला होता. नाही नाही बरोबर आहे, मला माहिती आहे तुम्हाला नाही कळणार. मी वर्णन सांगते ना. असे गोरे घारे कुरळे केस, कपाळाला जांभळा टिळा. हो ना, हो ना. थँक्यू, थँक्यू सो मच. ते राहतात का तिथे? म्हणजे हा हॉटेलचा नंबर. सॉरी, मोबाईलचं दुकान. त्यांनी घेतला का नवा फोन? नाही मला सांगा कुठला नंबर आहे हा? म्हणजे ठिकाण? गाव विचार, गाव. हा गाव कोणतं? हा. पाचगणी. बरं. अच्छा, ते परत हॅलो हॅलो हॅलो. नाही ठेवलाच. पण ते बाबाच होते ते माई. थँक गॉड बाबा सुखरूप आहेत. आणि त्यांनीच फोन केला मला. नाना आता काय करायचं? आता काहीही करायचं नाही, तर फक्त धीर धरायचा. त्यांनी स्वतःहून फोन केलाय ना, परत करतील बघ. हो ना नाना. अगदी करतीलच करतील.